महाविजय महायुतीचा होईल असा मला विश्वास आहे। एप्रिल की मे मध्ये निवडणुका मला वाटतं की सुप्रीम कोर्टात जे काही आता अंतिम जे काही ओबीसी आरक्षणाबद्दलचं जे काही म्हणणं होतं ते आमच्या गव्हर्नमेंटचे जे वकील त्यांनी मांडलेलं आहे। आता केव्हाही निकाल येऊ शकतं आणि असा निकाल आला तर आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला तयारी पूर्ण केली आहे। राज्य निवडणूक आयोग ज्या दिवशी जाहीर करेल त्या दिवशी आम्ही निवडणुकीला समोर जाऊ। लाडक्या बहिणीमुळे शेतकऱ्याला अनुदान मिळत नाही, मराठवाड्यात तीच परिस्थिती आहे, तर ते लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? महाराष्ट्राचं महायुती सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार कुठल्याही योजनेचा काही संबंध नाही। आमचं सरकार जे आहे वेगवेगळ्या योजनेला बजेट वेगळं केलेलं आहे। लाडक्या बहिणीच्या योजनेचं वेगळं बजेट आहे, शेतकऱ्याच्या पीक विमा योजनेचं वेगळं बजेट आहे। कुठल्याही योजनेला कुठलाही आळा येत नाही। काहीतरी कपोलकल्पित बातम्या येतात, कारण प्रत्येकाचं वेगळं बजेट असतं, बजेट हेड असतं। जेव्हा अर्थसंकल्प येतो तेव्हा त्या बजेट हेडला येतो, त्यामुळे कुणाला कुठली योजना आडवा येत नाही। आणि राहायला काही लोक संभ्रम तयार करताय आमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल। व्याख्येमध्ये जो योजना आहे त्या योजनेप्रमाणे जो लाभार्थी आहे त्यांनी कोणती योजना बंद होणार नाही, जुनी रिकव्हरी होणार नाही असं माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी सांगितलं आहे। शिवभोजन योजनाही बंद होणार नाही, पण या ठिकाणी काही ठिकाणी व्याख्येच्या बाहेर लोकांनी अनुदान घेतलं आहे। त्यांनाच विनंती आहे माझी, जसं मोदीजींनी एक आव्हान केलं होतं की गॅसची सबसिडी सोडून द्या ज्यांना गरज नाही, तसंच आमचंही आव्हान आहे की ज्यांना खऱ्या अर्थाने योजनेची गरज नाही पण त्या ठिकाणी योजना घेतली आहे। खरं तर ही योजना आर्थिक दुर्बल आणि आमच्या लाडक्या बहिणींना समृद्ध करण्याची आहे। त्या महिलांना ज्यांना गरज आहे त्यांना आम्हाला योजना द्यायची आहे। निश्चितपणे व्याख्येच्या बाहेर जे असतील तेवढाच फक्त प्रश्न आहे, पण जे नियम आहे नियमात ज्या बसत असतील त्यांना महाराष्ट्रातली कुठली योजना बंद होणार नाही, सर्व योजना सुरू राहणार आहे। आम्ही महायुतीमध्ये आपसात लढलो, समन्वय केला। काही ठिकाणी अजितदादांनी आम्हाला सहकार्य केलं, काही ठिकाणी आम्ही त्यांना सहकार्य केलं। आणि आज बघा एकनाथ शिंदेजींनी 80 सीट लढवल्या, 57 सीट निवडून आल्या। एक मोठा महाविजय एकनाथ शिंदेंचा झाला। अजित पवारजींनी 55 सीट लढवल्या। काही ठिकाणी आम्हाला सीटची अदलाबदल करायला लागली, वेळेवर आम्हाला एकामेकाला उमेदवार द्यायला लागले, काही आम्ही दिले काही त्यांनी दिले। आमचा एकच फोकस होता की मोदीजींच्या सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकार हे डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रात आलं पाहिजे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे, विकसित देशाचा संकल्प मोदीजींनी केला आहे। या दोनही संकल्पातनं महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता आम्ही एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी यांनी आपसात या ठिकाणी बसून मोठ्या प्रमाणावर आम्ही एक संघ राहिलो, एक संघ युती केली। वेळेवर आम्ही काही सीट आमच्या दिल्या, काही सीट एकनाथ शिंदेनी आम्हाला दिल्या, काही अजितदादांनी आम्हाला दिल्या, आम्ही त्यांना दिल्या। पण महाराष्ट्र आम्ही जिंकला, 51% मतं घेऊन जिंकला, हे महत्त्वाचं आहे। धनंजय मुंडे आणि सुरेश धस या मी ऑलरेडी सकाळी कोल्हापूरला, काल नाशिकला आणि जळगावलाही पूर्णपणे स्पष्ट मांडलेलं आहे। आता त्याबद्दल माझं पुन्हा यावर ऑलरेडी आपलं यावर सकाळी बोलणं झालं आहे, कालही बोलणं झालं, परवा रात्री बोलणं झालं। मी वारंवार मीडियाला सांगितलं, आता त्याची वारंवार हा प्रश्न संपला आहे, याचं राजकारण कोणी करू नये। अजितदादांनी म्हटलं होतं की शिवभोजन थाळी बंद करून द्या, कारण इथले काही लोक होते अण्णांना पण भेटले, ते तिथे गेलं मी निवेदन देताना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आता शिवभोजन थाळी बंद करणार। दादा भेटले नव्हते, पण तुम्ही आता म्हणताय की शिवभोजन थाळी बंद होणार नाही। हा महायुतीमध्ये कुठेतरी अनबन आहे का? कारण कुठलाही अनबन नाही आहे। दादानी कधी या ठिकाणी कुठली योजना बंद करायचा कधी उल्लेख केला नाही। आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे या महाराष्ट्रात कुठली योजना बंद होणार नाही। आणि देवेंद्र फडणवीस सरकार जे आहे ते आमचं सरकार, अजितदादा आणि आम्ही सर्व एकनाथ शिंदेजी योजना बंद करणारे नाही आहोत। आम्ही योजना वाढवू पण कुठली योजना बंद करणार नाही। माननीय देवेंद्र फडणवीस सरकार हे कधी कुठली योजना बंद करणार नाही। आणि आम्ही मॅनिफेस्टो दिला, लोकांना जाहीरनामा दिलाय, वचननामा दिलाय, संकल्पपत्र दिलाय। त्यामुळे कुठली योजना महाराष्ट्रात आमचे मुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदेजी तिघही कोणती योजना बंद करणार नाही, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। सीटच्या कोणाच्या वेळेस माझ्यावर आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला। आता
टाकायचा निर्णय आहे. अजितदादा आणि